पंढरीची वारी माऊली येती द्वारी अशा प्रमाणे गजानन महाराजांची पालखी आज शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये या ठिकाणी परतली आहे। आपण बघू शकतो की सध्या गजानन महाराजांची पालखी हे गजानन महाराजांच्या स्वगृही म्हणजे शेगावमध्ये परतली आहे। तब्बल 2 महिन्यांचा पायी प्रवास करत गजानन महाराज आज आपल्या शेगावच्या गजानन मंदिरामध्ये या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 2 महिन्यापूर्वी म्हणजेच 2 जूनला गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला गेलेली होती आणि तब्बल 1200 किलोमीटरचा पायी प्रवास करत महाराजांची पालखी आज या ठिकाणी म्हणजे स्वगृही परतली आहे। गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून या ठिकाणी मोठं स्वागत करण्यात येत आहे। संतांकडून या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे पालखीचं। लाखो भाविकांची गर्दी जी आहे ती आज या गजानन महाराजांच्या पालखीसोबत खामगाव ते शेगाव चालताना आपल्याला दिसते। एवढी मोठी गर्दी आहे की चालताना सुद्धा भाविकांना या ठिकाणी मोठी कसरत करावी लागते। एवढी मोठी गर्दी आज जी आहे ती गेल्या 15 वर्षातली आज पहिल्यांदा या ठिकाणी मोठी गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। भाविकांची मोठी गर्दी द्यायची गजानन महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा या ठिकाणी दिसते आहे। मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागली असल्याचं आपल्याला दिसतंय। 2 महिन्यांच्या कालावधीनंतर गजानन महाराजांची पालखी आज स्वगृही परतल्यामुळं अतिशय भक्तिमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। भाविकांच्या चेहऱ्यावरती सुद्धा जे वातावरण आहे आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत पाहिलं तर गजानन महाराजांची पालखी तब्बल 2 महिन्यानंतर शेगावला आपल्या स्वगृही परतली असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसते आणि आता या ठिकाणी भाविकांची मांदियाळी सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।